नमस्कार, मी अनुपमा लाभे तुमचं इन्कम टॅक्स विषय हा घेऊन आलेली आहे आणि आज जसं मी तुम्हाला सांगितलं सॅलरीतले आपण छोटे छोटे प्रॉब्लेम्स घेणार आहे जेणेकरून तुम्हाला MCQ मध्ये विचारले गेले ते प्रश्न तर ते सॉल्व्ह करता येतील. आज आपण बघूया की फुल्ली टॅक्सेबल परक्युजिट्स इन हँड्स ऑफ ऑल एम्प्लॉईज म्हणजे सर्व प्रकारच्या एम्प्लॉईसाठी म्हणजे ते विशेष असतील कर्मचारी किंवा ते सामान्य कर्मचारी असतील तर त्यांच्या हातामधले मिळालेले परक्युजिट्स. तुम्हाला माहिती आहे परक्युजिट्स म्हणजे काय असतं. परक्युजिट्स म्हणजे जो एम्प्लॉईनी स्वतः खर्च करायचा असतो तो खर्च तो स्वतः न करता कोण करते त्याच्याऐवजी कंपनी करत असेल तर अशा गोष्टींना आपण काय म्हणतोय परक्युजिट्स म्हणतोय. आणि ते कुठले कुठले परक्युजिट्स आहे आपण ते पण पाहणार आहोत आणि ते सगळ्यांच्या हातामध्ये जे टॅक्सेबल आहे त्याचा विचार करू. प्रॉफिट इन लिव्ह ऑफ सॅलरी और एनकॅशमेंट ऑफ अर्न लिव्ह हे मिळत असतं आपल्याला म्हणजे ऑन लिव्हज आपल्याजवळ असतात म्हणजे जेव्हा आपल्याला जेवढ्या हक्काच्या सुट्ट्या असतात तेवढ्या आपण न घेता आपण त्या घेत नाही सुट्ट्या आणि त्याच्याऐवजी जेव्हा आपण त्यांच्या एम्प्लॉयरकडून पैसे घेतो तेव्हा त्याला म्हटलं ऑन लिव्ह. ठीक आहे. तर ही जी किती असेल प्रॉफिट इन लिव्ह ऑफ सॅलरी किंवा एनकॅशमेंट ऑफ सॅलरी ऑन लिव्ह ही किती असेल तरी ती पूर्णपणे टॅक्सेबल होते. मग तो सामान्य असेल किंवा तो विशेष कर्मचारी असेल तरी पण. नंतर प्रोफेशनल टॅक्स पेड बाय द एम्प्लॉयर. प्रोफेशनल टॅक्स जो आहे तो एम्प्लॉईला पे करावा लागतो पण त्याच्याऐवजी जर एम्प्लॉयर पेड करत असेल तर तो टॅक्सेबल कन्सिडर केला जाईल. मी छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण देणार आहे तुम्हाला आणि आपण ते इथे सॉल्व्ह पण करणार आहोत. नंतर आहे LIC प्रीमियम पेड बाय एम्प्लॉयर. आता LICची पॉलिसी तुमची प्रीमियम भरता आहे तुमचा एम्प्लॉयर तर अशा वेळेला तुमच्या ऐवजी जर तो एम्प्लॉयर खर्च करत असेल तर ते तुमच्या सॅलरीमध्ये कन्सिडर केलं जातं आणि ते टॅक्सेबल राहतं मग तो कुठलाही कर्मचारी राहतो. मग फ्री फॅसिलिटी एक्सपेन्सेस पेड बाय एम्प्लॉयर. आता काही वेळेला एम्प्लॉयर आपल्याला अधिकच्या सर्व्हिसेस सेवा देत असतो. कोणाकडच्या सेवा देत असतो जसं आपलं वॉटर बिल आहे पण आपण न भरता ते एम्प्लॉयर भरून राहिले. आपले इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते आपण न भरता कोण भरून राहिले आपलं एम्प्लॉयर भरत आहे. स्वीपर आपल्या घरच्यासाठी आपण कामाला ठेवलेले आहे स्वीपर कूक ठेवलेले आहे गार्डनर ठेवलेले आहे हे सगळे आपण आपल्यासाठी ठेवले वॉचमन वगैरे ठेवलेले आहे. त्याची सॅलरी देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे तुमच्या घरी ठेवलेलं आहे ते काही त्या कंपनीसाठी कामासाठी ठेवलेलं नाही आहे पण तुम्ही तुमच्या घरी ठेवलेल्यासाठी जर कंपनी त्या लोकांचं पेमेंट करत असेल तर त्याला आपण टॅक्सेबल परक्युजिट समजलं पाहिजे. तर तो सामान्य असो किंवा तो असामान्य असो त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. लक्षात आलंय. नंतर आता टॅक्सेबल परक्युजिट्स अंडर स्पेसिफाईड केसेस. काही वेळेला ते जे आहे ते टॅक्सेबलही असू शकतं आणि काही वेळेला ते जे आहे ते एक्झम्प्टेड असू शकतं. तर आता फ्री लंच रिसिव्ह ड्युरिंग ऑफिस अवर्स काय असतं आपल्याला कंपनी ज्या कंपनीत आपण काम करत असतो ती कंपनी आपल्याला फुकटचं जेवायला देत असते. लंच किंवा डिनर दोन्ही आपण म्हणू शकतो. जशी आपली ड्युटी असेल तशानुसार जर आपल्याला जेवण आपल्या कंपनीतर्फे दिल्या जात असेल तर ते काय आहे फ्री लंच रिसिव्ह टॅक्स फ्री आहे. पण जर ते बाहेरून आणून तो आपल्याला देत असेल तर ते टॅक्सेबल आहे आणि त्याच्यातनं टॅक्स फ्री आपल्याला मायनस करावं लागतं. किती 50 रुपीज पर मील म्हणजे 50 रुपये जे आहे ते आपल्याला त्याच्यातनं एक्झम्प्टेड अमाऊंट असते आणि बाकीची आपण टॅक्सेबल समजून ती आपल्या सॅलरीमध्ये आपण ॲड करायची असते. आता मी जसं तुम्हाला म्हटलं याच्यावरचे छोटे छोटे प्रॉब्लेम देते आणि आपण त्याला ते समजून घेऊया. सगळ्यात पहिले आता एक हे बघूया इथे आपण त्यांना दिलेलं आहे एम्प्लॉयर पेड एम्प्लॉईज क्लब बिल ऑफ ₹16,000 बट इन धिस रिस्पेक्ट डिडक्टेड ₹50 फ्रॉम हिज सॅलरी. आता त्यांनी काय केलेलं आहे क्लब बिल्स जे आहे मी लिहून देते इथे तुम्हाला. आता हे आपण मिटवून टाकूया आणि इथे आपण लिहून घेऊ. हे लक्षात आलेलं असेल. हे तुम्ही पुन्हा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा नाही तर मी याची PDF पण तुम्हाला पूर्णपणे पाठवलेली आहे. तुम्ही त्या PDF मध्ये सुद्धा याच्याबद्दल पाहू शकता. बघा आता मी तुम्हाला याच्यावरती एक छोटासा प्रॉब्लेम देणार आहे. एम्प्लॉयर पेड क्लब बिल of ₹16,000 but in this respect काय केले ह्याने डिडक्टेड
500 पर मंथ फ्रॉम हिज सॅलरी. कोणी पे करायला हवं आहे क्लब बिल? क्लबमध्ये कोण चाललंय? एम्प्लॉयर चाललंय की एम्प्लॉई चाललाय? कामाने चाललाय का कंपनीच्या नाही चाललाय? स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी तो चाललेला आहे. बिल कोण भरताय? कंपनी भरते. म्हणजे पूर्णपणे टॅक्सेबल असायला हवं, निश्चित असायला हवं. पण कंपनी त्याच्याकडनं 500 रुपये दर महिन्याला त्याच्याकडनं कट पण करून घेते. तर मग पूर्णपणे टॅक्सेबल न देता जेवढं कंपनीने त्याच्याकडून रिकव्हर केलेलं आहे तेवढंच आपल्याला ते मायनस करायचं आणि उरलेलं टॅक्सेबल दाखवायचं. म्हणजेच आपण इथे घेऊया क्लब बिल पेड बाय एम्प्लॉयर. किती केलं एम्प्लॉयरनी क्लब बिल पेड? 16,000. रिकव्हर किती केलंय? लेस रिकव्हर्ड. किती केले त्यांनी? 500 रुपये. 500 पर महिना म्हटलेले आहे त्यांनी, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 12 महिने असतात ना एका वर्षामध्ये, ते आपण मल्टिप्लाय करायचे. मग किती आलायचं अमाऊंट? 6,000. म्हणजे टॅक्सेबल जे बिल्स आहे क्लबचे पेड केलेले ते अमाऊंट म्हणजे आपण सॅलरीमध्ये जी ॲड करू ते आपण किती करणार आहे? 10,000 रुपीज. आलंय लक्षामध्ये? तसंच प्रकारचा आता मी दुसरा एक प्रॉब्लेम देते तुम्हाला. त्यांनी हे दिलेलं आहे प्रोफेशनल टॅक्स पेड बाय एम्प्लॉई ₹500 पेड बाय एम्प्लॉयर ₹500. आपण पाहिलेले प्रोफेशनल टॅक्स जितका पण पे केला असेल एम्प्लॉयरनी एम्प्लॉईच्या बिहाफमध्ये तेवढा पूर्णच्या पूर्ण काय होणार? टॅक्सेबल. मग 500 जो यांनी पे केलेला आहे तो पूर्णपणे पर मंथ म्हणजे 500 इंटू आपल्याला 12 घ्यावं लागणार. म्हणजे 6,000 जो आहे तो आपल्या सॅलरीमध्ये आपल्याला टॅक्सेबल परकिसेट म्हणून ॲड करावा लागेल. अशाच प्रकारचे वेगवेगळे असतात. जसं युनिफॉर्म अलाउन्स पण दिलेला असतो आपल्याला कधी कधी. जसं युनिफॉर्म अलाउन्स दिलेला आहे, एक हा प्रॉब्लेम मी तुम्हाला वाचून दाखवते. ₹800 पर मंथ ॲज युनिफॉर्म अलाउन्स फुल्ली स्पेंड फॉर एम्प्लॉयमेंट पर्पज. आपण परक्विजिट्स बद्दल बोलतोय पण इथे एक अलाउन्स बद्दल सांगितलंय. एक आलेले प्रॉब्लेम म्हणून मी तुम्हाला त्या अलाउन्स पण बद्दल सांगते. फुल्ली स्पेंड फॉर एम्प्लॉयमेंट पर्पज आहे म्हणून ते पूर्णपणे काय होणार आहे? एक्झम्प्टेड होणार, त्याच्यावरती टॅक्स बसणार नाही. अजून एखादा प्रॉब्लेम बघूया आपण ज्याच्यामध्ये त्यांनी क्लब बिल रिफ्रेशमेंट ड्युरिंग त्यांनी दिलेले ऑफिस अवर्स. चला, रिफ्रेशमेंट ड्युरिंग ऑफिस अवर ॲज अन एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ ₹1,000. रिफ्रेशमेंट ड्युरिंग ऑफिस अवर्स ₹1,000. हे पहा, आता पुन्हा ड्युरिंग ऑफिस अवर्स तुम्हाला रिफ्रेशमेंट मिळालेलं आहे 1,000 रुपये म्हणून ते पूर्णपणे काय होणार आहे तुमचं? ते एक्झम्प्टेड होणार. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा तुम्हाला टॅक्स लागणार नाही. लक्षात आले? का बरं? कारण की ते ऑफिस अवर्समध्येच तुम्हाला त्या जागेवरती तुम्हाला ते रिफ्रेशमेंट प्रोव्हाइड केल्या गेले असल्यामुळे जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये अमाऊंट लिहायला जाऊ तेव्हा आपण इथे काय लिहिणार आहे? एक्झम्प्टेड. अशा याने आपल्याला पाहायचं असतं की त्यांनी काय विचारलेलं आहे, ते काय विचारले आणि त्याच्यातनं त्यांचं काही रिकव्हरी असेल म्हणजे जिथे आपल्याला टॅक्सेबल येते पण त्याच्यातनं त्यांनी काही रिकव्हर केलं असेल एम्प्लॉईकडून तर त्याच्यावर टॅक्स पूर्णपणे न लावता जी रिकवर्ड अमाऊंट आहे ती मायनस करायची आणि उरलेल्या अमाऊंटला आपल्याला काय लावायचा असतो? टॅक्स लावायचा असतो. त्याच्यानंतर अजून आपण पाहूया द कंपनी हॅज पेड ॲन्युअल लाईफ इन्शुरन्स प्रीमियम ऑन हिज लाईफ पॉलिसी ₹1,000. काय होणार आहे? लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कोणाची आहे? 8,000ची एम्प्लॉईची. प्रीमियम कोण पे करून राहिलं आहे? एम्प्लॉयर. म्हणून हे पूर्णपणे 8च्या 8,000 आपल्याला काय अमाऊंट दाखवावी लागणार आहे? टॅक्सेबल अमाऊंट दाखवावी लागणार. आलंय लक्षामध्ये? असेच उद्याच्याही आपण लेक्चरमध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम घेऊया आणि आपण आपला हे जे इन्कम फ्रॉम सॅलरी आहे हा चॅप्टर संपवू आणि त्यानंतर तुमचे जेवढे पण डाऊट्स असतील आपण जे पण शिकलेले आहेत आपले 4ही युनिट्स इथे आटोपलेले आहे. तुम्हाला जे पण प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू विचारू शकता. आपण एक डाऊट सेशन आपला घेऊया. त्या डाऊट सेशनमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स घेऊ शकता. ठीक आहे? धन्यवाद.